सर्व माझ्या भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावना, सध्याला आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती फार बिकट आहे। मुद्दा जर घेतला, परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबनामध्ये आपला एका भाऊचा बळी गेला। पोलीस कस्टडीमध्ये आपल्या भावाचा मृत्यू झाला, पण काही राजकारणी पक्ष ती घटना दाबण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न करत होते। पण शेवटी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे, यांच्या संघर्षामुळे आज सुप्रीम कोर्टाने सुद्धा ज्या पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे। आणि दुसरीकडे जर बघायला गेलं भावांनो, तर खामगाव येथे सुद्धा आपल्या एका बौद्ध समाजाचा तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा डोळा रिकामा केलाय। आणि काही जातीवादी कंठकाचा फक्त संवाद होता की हा गायचोर आहे म्हणून। एका संशयामुळे आपल्या बौद्ध समाजाच्या तरुणाला बेदम मारहाण झाली। मुद्दा काही असेल वेगळा आणि दाखवताही वेगळे, बरोबर, पण आमचा बौद्ध समाजाचा अजून किती त्रास सहन करायचा। अशा असंख्य घटना भावांनो आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळू लागल्यात। यूपी बिहारमध्ये सुद्धा बघायला मिळत होत्या, आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना आपल्याला मोठ्या चरममध्ये बघायला मिळतात। फार लाजारणीय घटना आहे। आणि रमेश काका असं काय काका मी मराठी रोडवर राहतो, विचारून रोडवर राहतो। इथे काय करू? माझं नाव रोहन संतोष पैठणकर, राहणार सामनगर शेगाव रोड। माझ्यासोबत काल परवा रात्री बस स्टॉपवर दोघे जण आले, बब्बू गुजरीवाल आणि रोहित पगारिया आणि प्रशांत संगाले या तिघांनी मला खूप मारहाण करण्यात केली। तिथून मला म्हणजे बस स्टॉपवर आले, बस स्टॉपपासून मला तिथे म्हटले एक मिनिट ही कुठे आहे, मी ॲड्रेस सांगितला नाही। तिथं बहसबाजी झाली थोडी, तर त्यांनी मला गाडीवर उचलून बसवले आणि मला काँग्रेस भवनमध्ये नेले रात्रीच्या 11:30 वाजता आणि मला खूप मारले आणि गाया लोटल्या की गाय चोरी करतो का, गायाचे व्हिडिओ काढले आणि माझे नंगे व्हिडिओ काढले। तू हिंदू आहे का मुस्लिम आहे त्यांना सांगितल्यावर पण मी बौद्ध आहे तरी ते ऐकत नव्हते। मारहाण चालूच केली, त्यांना ठेवले आणि नंतर मला तिथून बसून डोक्यात दगड मारले, डोके फोडले आणि डोळा पण फोडला। आणि मी तिथून मला त्या दंडस्वामी मंदिराकडे नेले, तिथं पण खूप मारहाण केली। रोहित पगारिया, त्याच्यानंतर प्रशांत संगेले, त्याच्यानंतर गब्बू गुजरीवाल यांना तिघांनी खूप मारहाण केली। त्याच्यानंतर तिथे पेट्रोलियमची गाडी आली आणि माझे कपडे पण फाडले होते। तिथं पेट्रोलियमची गाडी आली आणि मला वाचवलं।